नमस्कार, मी निकिता. आपण पाहताय टेलेस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरच्या सुपारी हनुमान मंदिरामध्ये श्रीराम रक्षा घंटानाथ ठाकरे यांचे नगरसेवक राशीद मामू हनुमान मंदिरात आरतीसाठी उपस्थित. ज्यांना कुठं थांबायचं हे कळत नाही त्यांचा अंत फार वाईट असतो. काल एका आमदाराला 20 कोटींची ऑफर, एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीला आराम पडो, संजय राऊत यांचं वक्तव्य. आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात नेते मंडळींचा मोठ्या उत्साहात सहभाग. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी घेतला वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद. रायगडच्या महाड MIDCतील ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीतील स्फोटात मृत्यू झालेल्या 11 कामगारांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत. मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत वितरित. जालना शहरात तब्बल 318 वर्षांनंतर आज संत मुक्ताई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा पार पडणार. भक्तिमय वातावरणात भाविकांची मोठी गर्दी. वाशिममध्ये रामनगर अनसिंग मार्गावरील खचलेल्या पुलाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पुरापूर्वी नवीन पूल उभारण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीमध्ये निसर्गाची जादू अनुभवण्यासाठी चिखलदऱ्याकडे पर्यटकांची मोठी गर्दी. दाट धुक्याच्या चादरीत नटलं विदर्भाचं नंदनवन. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट धुक्यात हरवला. पर्यटकांच्या निसर्गाच्या सुखद अनुभवामुळे वाहतूक मंदावली. रायगडमध्ये तामिनी घाटात रस्त्यावर पाणी, वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास. प्रशासनाचे वाहन चालकांना आवश्यक ती खबरदारी घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन. बीडमध्ये कपिलधार वाडीतील 200 कुटुंबांवर मृत्यूचं सावट. चारही बाजूंनी महाकाय डोंगर आणि भूस्खलनाच्या भीतीमुळे 200 कुटुंबांवर मृत्यूचं सावट. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.